नमस्कार मित्रांनो, मी अनुराग अतुल कुलकर्णी. मी इयत्ता 5वी अ मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्या मंदिर वांद्रे पूर्व मुंबई असे आहे. आज मला तुमच्याशी स्वामी विवेकानंद यांच्या भूमिकेतून संवाद साधताना अतिशय आनंद होत आहे. 12 जानेवारी हा माझा जन्मदिवस तुम्ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करता याचा मला खूप आनंद आहे. म्हणजे आज जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारत देश ओळखला जातो, कारण जवळपास 80 कोटी तरुण भारतात आहेत. म्हणजे तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता यांनी काठोकाठ भरलेला तरुण भारताचे भविष्य घडवणार आहे. म्हणून मी सांगितलेला मंत्र विसरू नका. उठा, जागे व्हा. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका. भारताला जर महासत्ता बनवायचं असेल तर तुम्हा तरुणांनी अथक प्रयत्न केलेच पाहिजेत. लक्षात ठेवा मित्रांनो, एखाद्या दुःखी माणसाला मदत करण्यापासून लांबवलेला एक हात हा प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. पण मी पाहतोय तुमचे दोन्ही हात आजकाल मोबाईलमध्ये जास्त गुंग झालेले आहेत. तुमचा मेंदू मनोरंजनातच जास्त गुंग झालेला आहे. अरे, मी तुमच्या वयाचा असताना व्यायाम, वाचन अखंडपणे करत असे. इतकी एकाग्रता असायची की कोणत्या पानावर कोणता विचार मांडला आहे हेही मी सांगू शकत असे. मित्रांनो, खरंच सांगतो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाशी कनेक्ट होण्यापेक्षा दिवसातून एकदा स्वतःशी संवाद साधा. हे जर तुम्ही केले नाही तर तुम्ही जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल. 11 सप्टेंबर 1893 साली अमेरिकेतील शिकागो येथील भाषणात मी अख्ख्या जगाला भारतीय हिंदू धर्माचे महत्त्व पटवून दिले होते. लक्षात ठेवा मित्रांनो, हिंदू ही जीवन पद्धती आहे. सध्याच्या या हवामान बदलाच्या काळात आपली जीवन पद्धती सगळ्यांनाच मार्गदर्शक ठरणार आहे. पाश्चात्य जीवनशैलीने निसर्गाची प्रतारणा केली, त्यामुळेच हे कोरोनाचे संकट अख्ख्या जगावर ओढवले आहे. मानव आपल्याच हाताने आपलाच विनाश घडवताना पाहून मला अतिशय दुःख होते. मित्रांनो, म्हणूनच मी सांगतो, निसर्गाचा आदर राखा, विकास करा, पण निसर्गाला सोबत घेऊन करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय वसुंधरा.